हॅलो एव्हरीवन. आता आपण आपला पुढचा एक्सपेरिमेंट बघतोय जो आपला नेक्स्ट आहे 10वा एक्सपेरिमेंट. ओके, आणि मॅन्युअल मधला 12वा असेल. राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द यूज ऑफ जे टेक्स्ट फील्ड अँड जे पासवर्ड फील्ड. ओके, युझिंग द लिस्नर इंटरफेस. सो आपण लेक्चर मध्ये बघितलं होतं जे टेक्स्ट फील्ड बद्दल बघितलं होतं. ओके, विच इज बिलॉंग्स टू द अगेन स्विंग. हा, तर लक्षात घ्या की जे टेक्स्ट फील्ड आणि जे पासवर्ड फील्ड याच्यामध्ये बेसिक डिफरन्स हा असेल की जसं आपण आपल्याला एखाद्या वेळेस आपण पासवर्ड जेव्हा एंटर करत असतो त्यावेळेस पासवर्ड आपला कधीही दिसत नाही. त्याच्याऐवजी आपण जे काही टाईप करतो त्याच्या अगेन्स्ट आपल्याला समोर स्टार टाईप होतं. ठीक आहे, हाच डिफरन्स आहे टेक्स्ट फील्ड मधला आणि पासवर्ड फील्ड मधला. सो इन केस ऑफ टेक्स्ट फील्ड आपण जे काही इनपुट करतोय कॅरेक्टर्स किंवा टेक्स्ट किंवा अल्फाबेट ते ऍज इट इज डिस्प्ले होतात आणि पासवर्डला आपल्याला आपण काही जरी टाईप केलं तर ते स्टार म्हणून प्रिंट होतं. ओके, सो आपण एक सॅम्पल पहिला प्रोग्राम बघायचा आहे. सो ज्या मागच्या टर्म्स होत्या त्यामध्ये थोडस ब्रशअप करून घ्यायचंय पहिला. सो विथ रिस्पेक्ट टू आपण ऍपलेट बघणार आहोत. तर सॅम्पल पब्लिक जे पासवर्ड सॅम्पल एक्सटेंड्स जे आपल्याला आपण करतोय. ठीक आहे, पब्लिक. सुरुवातीला आपण काय करायचं आहे की आपण जे टेक्स्ट फील्ड रिवाइज करतोय आणि मग आपण जे पासवर्ड टेक्स्ट फील्डला जाणार, पासवर्ड फील्डला जाणार. कंटेनर सी इक्वल टू गेट कंटेन पेन. जे लेबल एक घेतोय आपण जे आपलं सिंपल वर्ड डिस्प्ले करेल. ओके, न्यू जे टेक्स्ट फील्ड GTF equal to new J text समजा आपण त्याला लेंथ 10 दिली. ठीक आहे, C डॉट ऍड सुरुवातीला समजा L1 दिलं, L1 लेबल दिला, त्यानंतर C डॉट ऍड JTF म्हणजे आपण टेक्स्ट फील्ड ऍड केला. ओके, आणि आपण काय करूया, रन करूया पहिला प्रोग्राम. इथं विड्थ आणि हाईट द्यायची राहिली आपली. विड्थ 500, हाईट 500. कॉपी, सेव्ह ॲज.
इथं काय म्हटलं बघा एरर. ठीक. सो आपण इथे आता एक जे टेक्स्ट फील्डचा जो प्रोग्राम आहे तो आपण ट्राय करतोय. ठीक आहे. इथं आपण एक लेबल घेतलंय पासवर्ड, दुसरा जे टेक्स्ट फील्ड. ओके. जावा सी स्पेस जावा जे पासवर्ड सॅम्पल. ऍप्लिकेटर मध्ये चेक करतोय आपण. इथं बघा, इथं आपण आता जे काय टाईप करतोय आपल्या स्क्रीन वरती, तो आपण जे अल्फाबेट प्रेस करतो तेच दिसतंय. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, याला याच्याऐवजी आपल्याला तो पासवर्ड किंवा जे पासवर्ड फील्डचा ऍक्च्युअल यूज काय तो बघायचा आहे. ओके. सो इथं आपण काय करतोय, वाढवून घेतोय फील्ड. जे पासवर्ड फील्ड JP इक्वल टू न्यू जे पासवर्ड फील्ड 10. ठीक है. C डॉट एड JP ठीक आहे. आता आपला आउटपुट आला. आता बघा, आपण समजा काही पण टाईप करतोय, आपण काय येतं इथं स्टार प्रिंट होते, स्टार प्रिंट. कारण का, जे पासवर्ड फील्डचा पर्पज तो आहे की तुम्ही इथून जे काय टाईप करताय ते सगळं आपल्या याच्यामध्ये यावं. ठीक आहे, स्टार मध्ये, जेणेकरून युजरला कोणतेही दिसायला नको. हा आपला जे पासवर्ड टेक्स्ट फील्डचा एक मेन ऍडव्हान्टेज आहे. ओके. सो सेम तुम्ही तुमचा प्रोग्राम आपल्याला आता इथं कसं आहे की आपण कंटेनर यूज करतोय. ठीक आहे, कंटेनर यूज करतोय, त्यामुळे तुम्हाला दिसणार एकच दिसतंय. हाच सेम प्रोग्राम तुम्ही फ्रेम मध्ये केला तर तुम्हाला फ्रेम मध्ये सगळ्या स्टेप दिसतील. ओके. सो आपण एक एक्झाम्पल, सॅम्पल एक्झाम्पल बघूया त्याचं पण. ठीक आहे. आता इथं आपण एक सॅम्पल एक्झाम्पल बघितलंय, त्यामध्ये आपण फ्रेम यूज केलाय, ऍप्लेट यूज केलाय. सो ऍप्लेट टॅग येणार नाही इथं. ओके. फ्रेम घेतला, जे फ्रेम पासवर्ड फील्ड सॅम्पल म्हणून. एक टेक्स्ट फील्ड घेतलं JTF, त्याची लेंथ आपण 10 ठेवले. नंतर जे पासवर्ड फील्ड ज्याला व्हॅल्यू नाव दिलंय त्याची समजा लेंथ समजा 10 ठेवायची आहे. ठीक आहे. त्यानंतर लेबल घेतले पासवर्ड. ठीक आहे, लेबल पासवर्ड घेतलेला आहे. त्यानंतर बघा सेट बाउंड्स करून घेतले, म्हणजे तुम्ही त्याला कॉर्डिनेट सेट करून घेतलेत, कोणतं कोड ठेवायचं आहे. सो लेबल 20 ला ठेवलाय, 20 100 ला ठेवलाय. त्यानंतर JTF म्हणजे टेक्स्ट फील्ड जे आहे, ओके, तो 150 ठेवलाय. ठीक आहे. आणि नंतर व्हॅल्यू म्हणजे आपला पासवर्ड फील्ड जो आहे हा तो 100 ला ठेवला. त्यानंतर आपण सगळे ऍड करत गेलोय. फ्रेम दॅट इज F डॉट ऍड JTF व्हॅल्यू आणि L1 साईज सेट केले, लेआउट नल केला आणि विजिबिलिटी ट्रू केली. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण एक सिंपल प्रोग्राम केलाय जो फ्रेम मध्ये यूज करतोय आपण. हा प्रोग्राम मला सेव्ह करायचा आहे. सेव्ह डॉट जावा इथं ऍपलेट नाही, त्यामुळे आपलं रेग्युलर मेथडनच एक रन करायचं आहे.
ओके, आता हा आपला प्रोग्रामचा आउटपुट आहे. ओके, समजा आता इथं आपण काय करतोय, DKTEYCP टाईप करतोय, DKTEYCP. आता हा वरचा जो आहे तो टेक्स्ट फील्ड आहे, जे टेक्स्ट फील्ड त्यावर मला दिसतोय, ठीक आहे. खालचा जो आहे तो जे पासवर्ड फील्ड आहे. समजा मी सेम टाईप करतोय DKTEYCP, तर सगळं स्टार मध्ये दिसतंय, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला इथं वर्कआउट होतंय की जे टेक्स्ट फील्ड तुम्ही जे टाईप करताय तुम्हाला ते दिसणार आहे, ते विजिबल आहे. आणि पासवर्ड फील्ड मध्ये तुम्ही जे काय टाईप करताय तो सुद्धा तुम्हाला दिसणारच आहे, फक्त तो स्टार मध्ये दिसेल. आणखीन याच्यामध्ये दिलंय की तुम्हाला इथं एक एक्सरसाइज दिलाय की तुम्हाला जे काही टाईप करायचं आहे ते स्टारच्या ऐवजी हॅश दिसायला पाहिजे. सो त्यासाठी पण एक फंक्शन आहे. ओके, मी तो फंक्शन ते यूज करू शकता. व्हॅल्यू डॉट सेट इको कॅर. ओके, समजा तुम्हाला हॅश पाहिजे इथं तर हॅश सुद्धा घेऊ शकताय. ओके, सो सेट इको कॅर यूज करून तुम्ही तुमच्या प्रोग्रामला स्टारच्या ऐवजी इथं आता हॅश डिस्प्ले होईल. समजा DKTEYCP म्हणजे तुम्हाला जो कॅरेक्टर टाकायचा असेल, समजा तुम्हाला हॅश नको आहे, क्वेश्चन मार्क पाहिजे, तर तुम्ही इथं सेट इको कॅरला क्वेश्चन मार्क वर टाकू शकताय. So here is the end of our 10th experiment, okay, from the list, and 12th experiment from the manual only. Okay, so if you have any kind of queries, you can directly contact me. Okay, thank you.